नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी. हीच एक एकादशी अशी आहे, या दिवशी सर्वजण उपवास करतात. दर महिन्यामध्ये एकादशी येते, कोणी पाळत नाही आणि उपवाससुद्धा करत नाही. पण आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सर्व हिंदू धर्मातले लोक उपवासही करतात आणि पाळतातसुद्धा. आणि उपवासाच्या दिवशीसुद्धा किती छान छान पदार्थ केले जातात. त्यापैकी हा एक पदार्थ. तर इथे मी अर्धा किलो रताळी आणि 4 बटाटे घेतले आहेत. रताळी 15 मिनिटे पाण्यात भिजवून नंतर स्वच्छ धुवून घ्यायची. रताळे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घालून घेतले. कारण रताळी आणि बटाटे मी मोकळ्या भांड्यातच उकडून घेणार आहे, कुकरला नाही लावणार. त्याचे कारण असे, कुकरला लावल्यावरती रताळे आणि बटाटे कधीकधी जास्त शिजली जातात आणि मला हा पदार्थ बनविण्यासाठी उकडून झाल्यानंतरसुद्धा बटाटे आणि रताळी ड्राय दिसली पाहिजे. याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजेपर्यंत पुढची तयारी करायची. आता काय करायचे, 1 वाटी भरून शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाण्याचे प्रमाण वाटीने घेतले तरी चालेल किंवा वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम शेंगदाणे. सुरुवातीला कढई चांगली गरम होऊन द्यायची. नंतर शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे चांगले परतून घ्यायचेत, जाळायचे नाही. आणि शेंगदाणे भाजताना कुरकुरीत पण करायची गरज नाही. फक्त थोडेसे हलक्या रंगाचे ब्राऊन होईपर्यंत, साल निघेपर्यंत परतून घ्यायचे आहे. थोडेसे 2 मिनिट परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे थंड करण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे हलकेसे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतल्यावर त्याची टरफलं काढून घ्यायची. टरफलं काढल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून सरसरीत शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. एकदम बारीक पावडर नाही करायची. अशा प्रकारे जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतला. इथे मी 1 अख्खा नारळ घेतला आहे. अर्धी वाटीचा उपयोग चटणीसाठी करणार आणि अर्धी वाटीचा उपयोग सारणसाठी पाहिजे. त्यामध्ये सुद्धा अर्ध वाटी बारीक होलच्या साह्याने मी किसून घेणार आणि अर्धी वाटी मोठ्या होलच्या साह्याने किसून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व नारळ किसून घेतले. हे बारीक होलच्या साह्याने किसून घेतलेले खोबरे आहे आणि हे मोठ्या होलच्या साह्याने किसून घेतलेले खोबरे आहे. तर बारीक किसून घेतलेले खोबरे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे, कारण त्याचा सारणसाठी आपल्याला उपयोग करायचा, म्हणून याला मी बाजूला ठेवून देते. आणि हे जाड आणि मोठे किसून घेतलेले खोबरे मिक्सर जारमध्ये घालून त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ घालून नंतर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे 2 चमचे. पाणी घालून वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि चवीसाठी म्हणून 1 टीस्पून साखर घालून घ्यायची. आणि पुन्हा एकदा मिक्सर जारला झाकण लावून अशा प्रकारे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे चटणी बनवून घ्यायची. ही चटणी बनवून झाली, हिला आता बाजूला ठेवूया आणि दुसरी चटणीची सुरुवात करूया. तर छोट्या जारमध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 टीस्पून जिरे घालून पाणी न घालता कोरडी जाडसर अशा प्रकारे वाटून घ्यायची. चटणी बाजूला ठेवून वाटीमध्ये 6-7 काजू आणि 6-7 बदाम आणि 15 ते 20 मनुके. आता तुम्हाला मी पुढचे साहित्य दाखवते. 1 वाटी किसून घेतलेले खोबरे, शेंगदाण्याचा कूट, 15 ते 20 मनुके, बारीक करून बदाम आणि काजूचे काप,
1 टेबलस्पून लिंबाचा रस आणि अर्धं रताळं. रताळे मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. अशा प्रकारे रताळी उकडून झाली पाहिजे. आणि वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा. आता हे सर्व साहित्य सारण बनवण्यासाठी घ्यायचे आहे. सर्वात पहिले खोबऱ्याचा किस बाउलमध्ये घालून घ्यायचा. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट सर्व घालून घ्यायचा आहे. पूर्ण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. त्याच्यानंतर मनुके घालून घ्यायचे. मनुका आणि काजू बदामाचे काप हे ऑप्शन आहे, नाही घातले तरी चालतील. अर्धे उकडलेले रताळे घेऊया. रताळी अशा प्रकारे उकडून झाली पाहिजे. जरासुद्धा त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. याला चांगलं आता हाताने मॅश करून घ्यायचं. जेवढं मॅश करून घेता येईल तेवढं याला मॅश करून घ्यायचं. मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. नंतर 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा. चव चांगली येते म्हणून 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. पुढे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. सारणसाठी जेवढे साहित्य होते तेवढे सर्व साहित्य घालून घेतले. पहिले रताळे चांगले मॅश करून घेऊया. कुठेही त्याच्या फोडी दिसायला नको किंवा हाताला लागायला नको. अशा प्रकारे चांगला रताळ कुस्करून घ्यायचे आणि सर्व साहित्य एकजीव करून एकत्रित करून घ्यायचे. सर्व ठिकाणी मिरचीचा ठेचा, ड्रायफ्रूट्स आणि मीठ घातलेले सर्व ठिकाणी व्यवस्थित लागले पाहिजे. अशा प्रकारे सर्व सारण एकजीव करून एकत्रित करून घ्यायचे. या सारणामुळेच जो पदार्थ बनवणार आहे त्याला चव येणार. आता सर्व सारण असं एकजीव करून घेतल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. सारण चांगले पुसून घेतल्यानंतर ह्याच बाउलमध्ये उकडून घेतलेली रताळे आणि बटाटे घालून घ्यायचे. पुन्हा एकदा रताळे मी हातामध्ये घेऊन दाखवते. रताळी बघा कशी व्यवस्थित उकडली आहे आणि बटाटेसुद्धा तशीच उकडलेली आहे. आता याला किसून घ्यायचे. किसणीच्या मोठ्या साहाय्याने रताळे आणि बटाटे चांगली किसून घ्यायची. सर्व रताळे आणि बटाटे किसून झाल्यानंतर चांगले मोठ्या खोलगट भांड्यामध्ये किस काढून घ्यायचा आणि दोन्ही किस एकत्रित करून एकजीव करून घ्यायचा. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ सर्वीकडे व्यवस्थित लागावे म्हणून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकसारखे करून घ्यायचे. सर्वीकडे मीठ व्यवस्थित लागले पाहिजे. एका मोठ्या बाउलमध्ये 200 ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ आहे. तर जसं मला पीठ लागेल त्याप्रमाणे थोडे थोडे पीठ घालून मी बटाट्यामध्ये मिक्स करून मळून घेणार आहे. हे 200 ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ आहे. हे पीठ बटाट्याच्या आणि रताळ्याच्या किसमध्ये घालून चांगलं मळून घ्यायचं. जशी आपल्याला पिठाची गरज लागेल त्याप्रमाणे पीठ घालून मळून घ्यायचं आहे. तर इथे सर्व पीठ लागणार आहे किसमध्ये घालायला. तर 200 ग्रॅम पिठाचा वापर आपण बटाटे आणि रताळ्याच्या किससाठी केला. सर्व पीठ असे किसमध्ये एकत्रित करून एकजीव करून चांगले घट्ट मळून घ्यायचे. अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यानंतर 1 चमचा तेल हातावरती घेऊन
चांगले पिठाला लावून घ्यायचे, म्हणजे पीठ खाली चिटकणार नाही. चांगलं असा बाऊल पुसून घ्यायचा. पुन्हा एकदा 1 चमचा तेल हातावर घेऊन पुन्हा एकदा पिठाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पिठाचा गोळा असा तयार झाला पाहिजे. पीठ चांगले मस्त घट्ट पीठ मळून झाले. आता याची पारी बनते का ते आपण पाहूया. एक छोटासा गोळा हातामध्ये घ्यायचा, दोन्ही हातामध्ये पीठ चांगले मळून घ्यायचे आणि त्याची पारी तयार करायची. पारी करताना कुठेही कडेला चिरा दिसत नाही, म्हणजे पीठ आपले परफेक्ट मळून झाले. पारीमध्ये सारण भरण्याच्या पूर्वी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम होईपर्यंत इथे आपण पारी बनवायला घेऊया. हाताला चांगले तेल लावून घ्यायचे. छोटासा गोळा करून चांगला असा हाताने मळून घ्यायचा. नंतर त्याची छान अशी खोलगट अशी वाटी करून घ्यायची. जशी आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडेसे 1 चमचा सारण भरून घ्यायचे. मी हाताने सारण भरून घेणार आहे. मी तुम्हाला फक्त प्रमाण सांगितले 1 चमचाचे. व्यवस्थित सारण भरून घेतल्यानंतर वाटीचे तोंड हळूहळू करून दोन्ही हाताने असे जवळ करून वाटीचे तोंड बंद करून घ्यायचे आणि वरती जे शेंड्याला पीठ आलेलं आहे त्याला पिठामध्ये दाबून असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा. तर अशा प्रकारे मी 10 सारण भरून पेटीस तयार करून घेतले. ताटलीमध्ये जे पीठ ठेवले आहे ते राजगिऱ्याचेच आहे. त्याच राजगिरीच्या पिठामध्ये पेटीस चांगले असे घोळून घ्यायचे. सर्व पेटीसला राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळून घेतले आणि जे काही आपले शिल्लक राहिलेले पीठ आहे आणि सारण नंतर पेटीस तयार करायचे. अगोदर हे तळून घेऊया. मंद आचेवरतीच तेल चांगले गरम झाले की नाही बघूया. तेल चांगले गरम झाले. याला बाजूला करून एक पेटीस तेलामध्ये आता सोडून देऊया आणि मंद आचेवरतीच पेटीस तळायचे आहेत. जास्त गरम तेलामध्ये पेटीस तळू नका. आता अशा प्रकारे एक पेटीस तेलामध्ये सोडून द्यायचे. कढईमध्ये पेटीस तळताना 4 ते 5च पेटीस तेलामध्ये सोडून द्या, म्हणजे तळायला सोपे जातात आणि पलटी करायला सुद्धा सोपे जातात. तुम्हाला जर का पेटीस तळून काढायचे नसतील तर कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्या. आता एक पेटीस पलटी करून घ्यायचे. पेटीस बघा हलक्या रंगाने गोल्डन तळून होत आहे आणि पेटीस तेलामध्ये टाकल्यानंतर होत आले का थोडे फुगल्यासारखे पण दिसतात. आता पेटीस पूर्णपणे तळून झाले. आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. दोन्ही बाजूने त्याला चांगला गोल्डन रंग आला आहे. व्यवस्थित गोल्डन रंगाचे तळून झाले पेटीस. आता याला पूर्णपणे तेल निथळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी करून बघा. घरचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा ही रेसिपी बनवायला सांगतील. हे पेटीस खाताना पोट फुगत नाही आणि सुस्तावल्यासारखे सुद्धा होत नाही. इतके छान हे पेटीस आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.
या आषाढी एकादशीला. अशा प्रकारचे पेटीस खाल्ल्याने दिवसभर स्टॅमिना खूप चांगला राहतो. जे शिल्लक राहिलेले पेटीस होते ते सुद्धा तेलामध्ये घालून तळून घेतले. अशा प्रकारे सर्व पेटीस पूर्णपणे तळून झाले. तुम्हाला मी एक पेटीस तोडून दाखवते. सारण बघा किती व्यवस्थित भरले गेले आणि मस्त असे दिसायला इतके छान आहे. मस्तपैकी एका प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या, चटणी आणि अशी पेटीस घेऊन खाऊन एन्जॉय करायचे.